आत्ताच्या विधानसभेचा निकाल एवढा विरोधकांच्या जिवारी लागलेला आहे, त्याच्यामुळे ते तो निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेले आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे किंवा आणखी काही आहे. वास्तविक ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये. मी आता पण आदरणीय बाबा आढावांना तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कोणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता. परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय. आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही. तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही. ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून की कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही. नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं. तर योजना आम्ही आणणारच ना. आम्ही सरकार चालवायला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं लोकांबरोबर कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार, तो आम्ही केला. 5 तारखेला अंदाजे 5 तारखेला त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो. ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि तसं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल. काही नाही रस्सी खेच, बाबा त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य. आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं. आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री, आता 132 जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना. शिंदे साहेब जरा नाराज आहेत, गावी जाऊन नाही रे बाबा. वीज काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून 2 दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे. सध्या काळजीभाऊ सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. तुम्ही काळजी करू नका. ज्यावेळेस फायनल ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल. कोणाचे कोण मुख्यमंत्री, कोण 2 उपमुख्यमंत्री, कोण कॅबिनेट मंत्री, कोण राज्यमंत्री, असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचा आहे. तुम्ही ठाम आहात का? सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघंच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही. आता एकनाथ शिंदेच्या ऐवजी त्यांना करावं असं म्हटलं तुम्हाला फार सॉफ्ट कॉर्नर. अरे नाही रे बाबा, मी त्यांना म्हणालो की बाबा सरकार 132 जागा आणि 4 का 5 अपक्ष 137 जागा. 137 आकडा काही एका पक्षाचा लहान आकडा नाही. लोकशाही आपण मान्य केली पाहिजे. दादा तुम्ही ठाम आहात का? ईव्हीएम वरती ठाम आहात का? हायकोर्ट लेवल जे आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून त्यावर तुम्ही ठाम आहात का? नाही, उद्याच्याला सुप्रीम कोर्टाने जो निकाल देईल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल, तुमच्या माझ्या सहित सगळ्यांना. परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही, असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलंय असं मला ऐकण्यात आहे. आकडेवारी ज्या आहेत त्या मिळत्या नाहीत. अरे बाबा, साताऱ्याच्या आहेत त्याचबरोबर साफ दादांत खोट आहे. हे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी कृत्या काढतात. अजून 2-4-15 दिवसात सगळे लोक ते विसरून. दादा तुम्हाला मुख्यमंत्री करणार अशी चर्चा आहे, भाजपचं धक्कातंत्र आहे. दादा तुम्हाला सीएम करणार आहे दादा.
1 वर्ष 5 वर्षातले 1 वर्ष तुमच्याही तुला आता दुसरे वाटतं कुठले प्रश्न राहिले नाही चर्चा आहेत आम्ही आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताचं महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही विजन 5 वर्षाचं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं याला आम्ही आश्वासन देणार. शपथविधी झाल्यावर 2-3 दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी होईल. 2 दिवसात कदाचित उरकेल. दादा एकनाथ शिंदेला गृहमंत्री करणार अशी पण चर्चा आहे. त्यांचे ठाम आहेत. दादा एवढी क्लिअर मेजॉरिटी मला त्याच्यामध्ये माहिती नाही. तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो. राज्याचे प्रमुख आपण त्यांचा निर्णय घेतात. तुमची माहिती काय? नाही, आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं. आता भाजप त्याबद्दलचा निर्णय घेईल. दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदललेत का त्याच निकष अरे अजून काळजी भाऊ सरकारमध्ये कुठले निकष बदलायला निघाला बाळा. व बोर्डाचे पैसे पैशामध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली. मी पण ती पेपरमध्ये वाचली. मी सोमवारी गेल्यावर बघीन कारण आज शनिवार आहे ना. शनिवार रविवार सुट्टी आहे. सोमवारी मी विचारेन. थँक्यू. दादा जे पैसे दिलेले आहेत त्याला परत द्यावे अरे बाबा, मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे ती दुसरी इथं मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी बोलणं उचित आहे. तरी बातमी द्या कुठल्या पक्षाला किती मंत्रालय फिक्स झाले तेवढं तरी आकडे सांगा मंत्रालय. जर झालेच नाही तर काय आकडे सांगू. दादा एवढी क्लिअर मेजॉरिटी असून मुख्यमंत्री जनतेमध्ये आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचा एवढा निर्णय झाला. तो घेत असताना भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला. राहिलेले 2 पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री होतील हाही निर्णय झाला. यशाबद्दल अभिनंदन करणार का दादा तुम्ही? अरे 23 तर झालंय. यश मिळवले त्याच्याबद्दल तुम्ही अभिनंदन करणार 7 का? दिवस पण नाही झाले. मागच्या वेळेस सरकार स्थापन करायला किती काळ गेला एक आठव 99 ला तर 1 महिना गेला होता. दादा उद्धव ठाकरेंचं तुम्ही अभिनंदन करणार कशाबद्दल आता त्यांनी काय येणार त्यांनी काही जागा आल्या. घरावाले घेतील अरे अभिनंदन करायला काहीच हरकत नाही. मी केलेलं आहे अभिनंदन. ठीक आहे. थँक्यू. उद्धवजींचं पण केलं आधी.